नमस्कार, मी स्नेहल. आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत. इथे आपण बघणार आहोत छोट्या बाळांसाठी टोपी कशी स्टिच करायची ते. इथे मी डबल फोल्ड असा फॅब्रिक घेतलेला आहे. हे बघा, डबल फोल्ड केलेला आहे. सॉफ्ट कॉटनचं फॅब्रिक आहे हे. असं छोट्या बाळांसाठी शक्यतो कॉटनचेच फॅब्रिक घ्यावे. आणि असं आणखीन एक फोल्ड केलेलं आहे, म्हणजे असे 4 फोल्ड होतात ते. तर इथे फोल्ड केल्यानंतर छोट्या एकदम बाळासाठी करायचं असेल तर तुम्ही 6.5 इंचावरती घ्या. एकदम न्यू बॉर्न बेबीसाठी, हे 3 महिन्यापर्यंतच्या बाळासाठी ही टोपी होऊ शकते. इथे मी 7.5 असं घेतलेलं आहे. 7.5चं राऊंड बनवलेलं आहे पूर्ण असं. हे बघा, असे पूर्ण राऊंड तयार झालेला आहे. आणि राऊंडच्या कोणत्याही बाजूला तुम्ही असे 2 इंचावरती असं मार्किंग करून घ्या. उभं 2 इंच आणि असं आडवं पण 2 इंच, म्हणजे असं एक ट्रायंगल तयार होईल त्याचा. इथे लाईन ड्रॉ करूयात आणि ते कट करून घेऊयात. अशी पावसाळ्यामध्ये मुलांच्या आरोग्यासाठी छोट्या बाळांना तरी नेहमी टोपी घालावी. तर असे हे आपण ट्रायंगल कट केलेलं आहे. हे बघा, इथे आता आपण अस्तर जोडत, हे सरळ केलेले आहे मी बाजू. इथे आपल्याला अस्तर जोडायचं आहे, तर अस्तर मी घेतलेलं आहे तसंच त्या मापाचं. आणि अस्तर जोडताना जी उलटी बाजू आहे ती वरती ठेवायची आणि आपली कपड्याची सरळ बाजू आहे ती आतल्या बाजूला ठेवायची. म्हणजे आपल्याला हे करायचं आहे, उलटवून घ्यायचं आहे परत शिवून. पूर्ण अस्तर मी कट करून घेतलेलं आहे. इथे पिनअप लावून घेतलेलं आहे, सगळं सिक्युअर केलेलं आहे कापड, म्हणजे हलणार नाही. नवीन शिकणाऱ्यांसाठी पण एकदम सोपी अशा पद्धतीने मी इथे सांगितलेलं आहे कशी स्टिच करायची ते. तर इथे बघा, जे आपण ट्रायंगल केलेलं आहे ते तिथेच मी शिलाई घेतलेली नाही, ते तसंच मी सोडलेलं आहे. आणि बाकीचे जे सर्कल आहे त्याला शिलाई अर्धा इंचावरती पूर्ण असं सर्कल मी शिलाई घेतलेली आहे तिची. हे बघा, आणि एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ते मी कट करून टाकते. आणि जे ट्रायंगल आहे तिथे मी शिलाई घेतली नाही, ते कट केलेलं आहे बाजू. हे बघा, आणि इथे कट देते जेणेकरून आपल्याला जे फोल्ड, जे उलटी करायची आहे, ओपन करायची बाजू, ती व्यवस्थित आपल्याला पलटता येईल. म्हणून तिथे थोडे थोडे असे कट घ्यायचे. आपण कोणत्याही सर्कल आपल्याला पलटवून घ्यायचं असेल तर ते कट दिल्यामुळे ते एकदम इझिली व्यवस्थित उलटवले जातात. ही एक टिप आहे. कोणत्याही नेकला वगैरे पण आपण ड्रेसच्या, ब्लाऊजच्या करताना ते पण असंच थोडे थोडे कट देऊन घ्यायचे. आणि हे ट्रायंगल आपलं आहे खालचं, ते मी ओपनच ठेवलेलं आहे बघा. आणि पूर्ण व्यवस्थित आतल्या बाजूने हात हे करून जिकडे जिकडे फोल्ड वाटते ते सगळे व्यवस्थित करून घेतलेलं आहे. ह्याच्यावरून तुम्ही इस्त्री फिरून घेऊ शकता, ते व्यवस्थित आणखीन बसेल इस्त्री फिरवल्यानंतर. आणि जो ट्रायंगल होता तो अर्धा इंच असं फोल्ड करून त्याची टीप घ्यायची, आपण शिलाई घ्यायची त्याच्या साईडनी, म्हणजे तो पण पॅक होईल पूर्ण, ती पण बाजू. हे बघा, ट्रायंगलचे मी असं अर्धा वरचं फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही फोल्ड करून घेतलेलं आहे आणि अशी टीप मारलेली आहे ट्रायंगलला. एकदम सोप्या पद्धतीने अशी ही टोपी बनते. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी 1 इंचावरती पूर्ण मार्किंग केलेली आहे. जे ट्रायंगल आपण शिवलं आहे त्या तिथून आपण पूर्ण 1 इंचावरती गोल राऊंडला असं 1 इंचाची मार्किंग केलेली आहे. छानशी व्यवस्थित मार्किंग करून घ्या. एकदम न्यू बॉर्न बेबीसाठी पण एकदम छान दिसते. पण ही एखाद्या महिन्याच्या, 1-1.25 महिना झालेल्या बाळासाठी येईल. 3 महिन्यापर्यंत ही आपली वापरतात, 3-3.5 महिन्यापर्यंत. छोट्या बाळासाठी 6.5 इंचावरती तुम्ही मार्किंग करून घ्या सर्कल, ते येईल. आता इथे आपल्याला बॉक्स प्लेट घ्यायचे. बॉक्स प्लेट कशा घ्यायच्या, तर जी आपला मशीनचा दाब आहे त्या बाजूला एक हे करायचं, फोल्ड करायचं, आणि आपल्या साईडला एक फोल्ड करायचं. असे ते हे तयार होईल, बॉक्स तयार होतात, प्लेट्स. हे बघा, एक प्लेट्स मी मशीनचा दाब आहे त्या बाजूला फोल्ड केलेली आहे आणि एक प्लेट माझ्या साईडला किंवा आपल्या साईडला फोल्ड करायची. असं म्हणून एक बॉक्स प्लेट तयार होते. प्रत्येक बाजूला अशी बॉक्स प्लेट तयार करायची प्रत्येक वेळेस.
मशीनच्या साईडला, दाबच्या साईडला एक फोल्ड आणि आपल्या साईडला एक फोल्ड, अर्धा इंचाचा फोल्ड केला तरी तो व्यवस्थित छान त्याची बॉक्स बनते. पूर्ण जे आपण मार्किंग करून घेतलेले 1 इंचावरती, पूर्ण त्या मार्किंगवरती आपल्याला असे बॉक्स प्लेट्स बनवायचे. ते बघा कसं सुंदर लुक तयार होतो याचा. आतल्या बाजूला अस्तरची बाजू आणि वरच्या बाजूला एकदम असे छानसे फ्रिल तयार, आणि पुढे त्या बॉक्स प्लेटची फ्रिल तयार होते. इथे तुम्ही डबल शिलाईसुद्धा घेऊ शकता, पण मी इथे एक छानशी एक लेस लावलेली आहे जी बाळाला, आपल्या बेबीला टोचणार नाही किंवा काही नाही. एकदम कॉटनची पॉम्पॉम अशी छोटीवाली लेस घेतलेली आहे, ती लावलेली आहे मी शिलाई, जिथून आपण शिलाई घेतली प्लेट्सला त्याच्यावरती. ही बघा अशी सुंदर लेस दिसते, सॉफ्टवाली. कोणतीही सॉफ्टवाली लेस तुम्ही लावू शकता जी आपल्या बाळाला टोचणार नाही किंवा काही. इथे मी असे बेल्टसाठी 10 किंवा 12 इंचचा डबल फोल्ड घेतलेला आहे कापड मी, आणि 1 इंच असा वेटसाठी. आपल्याला जसं जाडीचे बनवायचे तसे बनवू शकता, पण मी 1 इंचाचे लांबीला 12 इंच म्हणजे 24 इंच किंवा 20 इंच असं घेऊ शकता तुम्ही, आणि रुंदीला 1 इंच असं घेतलेलं आहे. आणि ह्याचे आपण डबल फोल्ड असे बंद बनवणार आहेत. एक साईडला फोल्ड आणि दुसऱ्या साईडला फोल्ड आणि मध्ये फोल्ड असं नॉट बनवून घेणार आहोत इथे. हे बघा नॉट केलेली आहे, आणि इथून मधून आपण कट करणार आहोत नॉट. आपल्याला 2 नॉट पाहिजेत. ते नॉट हे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे घेऊ शकता, 10 इंच 12 इंच कसेही. आणि इथे 1 इंचावरती 1 इंच खाली सोडलेलं आहे, आणि मी इथे नॉट हे पॅक करते बंद आपले बांधण्यासाठी. व्यवस्थित पॅक करून घ्या म्हणजे ते सुटणार नाहीत किंवा मध्येच निघणार नाहीत. असे दोन्ही साईडला असे छानसे पॅक करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि ही बघा छानशी सुंदरशी अशी आपली कॅप तयार झालेली आहे आपल्या बाळांसाठी. नक्कीच ट्राय करून बघा, आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.